हॅलो नमस्कार मित्रांनो, मी ओमकार अभ्यंकर पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो। तर आजचा ब्लॉग मी गार्डनपासून चालू करतोय, बघू शकता। कारण की सकाळपासून खूप घाई गडबडीमध्ये देवपूजा वगैरे करायची होती आणि आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस आणि सर्वांना नवरात्रीचा खूप खूप हार्दिक शुभेच्छा। आणि आजपासून 9 दिवस तुम्ही पण दांड्या खेळत असाल तर मी तर नाही खेळत, लहानपणी खेळायचो मित्रांनो, पण आता नाही खेळत कारण की सगळ्या बायकाच असतात, त्याच्यात आपण जाऊन काय करायचं। तर आता हे गार्डनचे मी तुम्हाला दाखवते, इथं लाईटिंग वगैरे केलेली, इथं पण दांड्या खेळतात तुम्ही बघू शकता, दाखवीन तुम्हाला संध्याकाळच्या टायमिंगला बघू शकता। तर आत्ता मी चालले, सध्या देवपूजा वगैरे तर झाली मित्रांनो, सर्व कामं आवरली आणि नंतर मी मोबाईलवरती ब्लॉगिंग करायला सुरुवात केली। कारण की आधी देवाची पूजा महत्त्वाची, मग बाकीचं आपलं जे काय काम आहे ते महत्त्वाचं। तर तसेच मी देवपूजा वगैरे केली आणि आता चालले पेट पूजा बघायला। तर नेमका आमच्या घरातला गॅस सिलेंडर संपला, त्यामुळे मग मला जावं लागते बाहेर काहीतरी पार्सल आणण्यासाठी। तर आता मी आले इथं बघू शकता, आता तुम्हाला दिसत असेल किती कडक ऊन आहे आणि पावसाळ्याच्या महिन्यातसुद्धा इतकं कडक ऊन असेल तर काय म्हणायचं आता। तर चांगलं आहे तसं तर मग असायला पाहिजे, पण इतकं पण नाही असायला पाहिजे की माणसाला चक्कर आली पाहिजे। तर खूप डेंजर ऊन आहे मित्रांनो। तर मला तर जाणवते कारण की मी चालतोय त्यामुळे मला जाणवते। तर बघू शकता आता मी जातो पटकन, कारण काय खूप भूक पण लागली आहे, सकाळपासून असं वाटतं उपवास धरला आहे का काय। तर आता मी जातो पटकन, कारण काय खूप ऊन पण आहे, त्याच्यात ते मोबाईलचे टेम्परेचर वगैरे वाढलं की मग प्रॉब्लेम होऊ शकतो, मोबाईल गरम होऊ शकतो किंवा बॅटरी वगैरे संपू शकते पटकन। त्यामुळे मग आता इथंच मी माझं थांबवतो आणि मग पुढचा व्हिडिओ तुम्ही बघत राहा, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जरा वेगळं काहीतरी दाखवणार आहे, नवरात्री सेलिब्रेशन वगैरे। तर व्हिडिओ स्किप करू नका, पूर्णपणे बघा। तर चला आता आपण आले गेटच्या बाहेर, बघू शकता मेन रोड एक नंबर असा। तर मी रोड क्रॉस करते कारण की मला जायचं होतं पलीकडच्या बाजूला, कारण की त्याची उडीद वडा सांबर डोसा वगैरे ते भेटतं इथं समोर। नाही बरं काय स्वीट होम आहे तो, नाही तर तुम्हाला स्वीट होममध्ये कायला चाललाय। तर बघू शकता आता मी संध्याकाळ झाली आणि मी खूप दिवसांनी आज पुन्हा ब्लॉगिंगला सुरुवात करतोय। सकाळी मी सकाळचा तुम्हाला परिसर दाखवला, ब्लॉगिंगची सुरुवातच झाली खाली खालच्या परिसर ह्याच्यापासून गार्डनपासून। तर तेव्हा मी व्हिडिओ काढला, ब्लॉगिंगला सुरुवात केली तेव्हा मी खाली होतो आणि नेमकं मला पूजा वगैरे झाली ते सर्व काय आलं सकाळच्या स्टार्टिंगपासून व्हिडिओ ब्लॉगिंग करायचं म्हणलं ना तर खूप अडचण येते आणि आजचा दिवस खूप धावपळीत गेला, कारण की आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि देवांची पूजा करायची होती आणि आम्ही घटस्थापना तर नाही करत मित्रांनो, पण आमच्या घरात एक अखंड ज्योत आम्ही चालू ठेवतो, जेव्हा आजपासून ते 9 दिवस आमच्या घरात दिवा चालू राहणार, विजून द्यायचं नाही। तर त्यामुळे मग आम्ही जरा पटपट पूजा देवपूजा वगैरे केली, देवावर जरा परिवर्तन केले। तुम्हाला तर माहिती देवावर थोडासा ते हे झालंय, जरा डॅमेज झालाय थोडा, तर त्याला आम्ही जरा चमकीची पेपर वगैरे लावून थोडा सजवलाय। आणि बरेच आता नवरात्री म्हणलं लोकांचा उत्साह असतो, तेवढा गणपतीमध्ये जेवढा उत्साह असतो तेवढाच तितकाच नवरात्रीमध्ये असतो। आणि दांड्याचं दांड्या खेळणार, दांड्याला पण जाणार आहे खाली आमच्या इथं केलंय, लाईटिंग वगैरे केलेली आणि जायचं आपल्याला। माझा घसा वगैरे बसला मित्रांनो, तुम्हाला आवाज थोडा वेगळा येत असेल तर समजून घ्या। आणि सकाळी मी ब्लॉग व्हिडिओ केला आणि त्याच्यावर आत्ता करते, कारण की खाल्लं पिल्लं सकाळी आणला तो उडीद वडा सांबर, तुम्हाला दाखवलं चाललो होतो, उडीद वडा सांबार घेतला आणि खाऊन पिऊन डायरेक्ट झोपलो। तर खाल्लं पिल्लं उडीद वडा सांबार खाल्ला आणि त्यानंतर ते झोप लागली मला, डायरेक्ट मला वाटते 5-5:30ला उठलो असेल। त्यानंतर पुन्हा काम वगैरे ते असतात मित्रांनो, तुम्हाला माहिती झाडू, आता नवरात्र चालू झाली म्हणलं झाडू बिडू मारावं, पण घर आवरून घेतलं पटकन। आणि दिवाबत्ती मी रोज तुम्हाला ते दाखवते, दिवा वगैरे लावते, आज लावायची गरज नाही पडली, कारण की तुम्हाला म्हणले अखंड ज्योत चालू ठेवले 9 दिवस दिवा चालू राहणार, तो असा नाही का
आणि त्यामुळं मग धूपबत्ती लावली, हातपाय तोंड वगैरे तिथलं धूप लावला आणि जरा संध्यामध्ये माझा तो संध्या टाईम असतो म्हणजे पूजा पाठ वगैरे ते केलं आत्ता आणि जस्ट आता उठलोय आणि आता पुन्हा खायचं. आता मित्रांनो प्रॉब्लेम असा झाला आहे, नेमका गॅस सिलेंडर संपला आणि गॅस सिलेंडर सकाळीच संपला. तर आता काय करावं तेच कळालं झालं आहे. सकाळचं झालं ॲडजस्ट पहिलं तो दिदीला तर उपास आहे. तर आता माझ्याच इथं माझ्या वाजण्यात बेचा पाडा झाला माझा. काय करावं तेच कळालं. बाहेरचं तरी किती खायचं मित्रांनो. आता सकाळीच खाल्लं आहे पुढे गडा सांबर. आता काय खावं तो विचार पडला आहे. तर आता मग अशी बहीण तेच विचारत होती मला की काय करायचं खायला. तर तिला म्हणलं तुला तो उपास येत होतं काय खिचडी वगैरे तर भेटत बाहेरून ते आणतो मी. तर माझं काय मी काय खाऊ. तर त्याच्यावरच आता विचार करते मित्रांनो. जाऊ द्या तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमचं काय मी फक्त व्हिडिओला लाईक करायचा, शेअर करायचा आणि सबस्क्राईब करायचं. बाकी तर तुम्ही विचार करू नका. आणि मित्रांनो खूप म्हणजे पुन्हा एकदा धन्यवाद करतो की तुम्ही माझे 50 सबस्क्रायबर तुम्ही पूर्ण करून दिले आणि तुम्ही मला इतकं म्हणजे प्रेम दिलं. म्हणजे ब्लॉगिंगला तर नाही पण रील्सला तुम्ही लाईक केले, सबस्क्राईब केले, इतकाच मला आनंद झाला. आणि मित्रांनो माझे ब्लॉग व्हिडिओ पण तुम्ही बघत जावा. कारण काय ब्लॉग व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघणार नाही तेव्हा तुम्हाला कसं कळणार की मी म्हणजे काय कसं आहे काय. तर तुम्ही कमेंटसुद्धा करत नाही काय नाही. त्यामुळे मग मला जरा असं वाटत नाही की मी यूट्यूब चॅनल म्हणजे यूट्यूब करतो आहे, माझे 50 सबस्क्रायबर आहे. मला वाटत नाही मित्रांनो. जेव्हा तुम्ही कमेंट करत नाही तेव्हा मला काय वाटायचं नाही. आणि तरी माझी एकच म्हणजे रिक्वेस्ट आहे की तुम्ही कमेंट करा जास्तीत जास्त आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. अजून पुढं माझं चॅनल शेअर करत राहा अपलोडमध्ये. सबस्क्राईब करायला सांगा दुसऱ्यांना, तुमचे मित्र वगैरे असतील. तर चला जास्त वेळ न घालवता आता मला पण खायचं वगैरे बघायचं. कारण काही मिनिटांनी दांड्या खेळायला पण जायची खाली आणि तुम्हाला देखील दाखवायचं आहे आमच्या इथं नवरात्रीच्या दांड्या कशा खेळल्या जातात. तर चला जास्त वेळ न घालता आता तुम्हाला दाखवतो आमच्या म्हणजे आम्ही काय म्हणजे आमच्या इथं आम्ही कसं म्हणजे दिवा प्रज्वलित केलं आहे काय म्हणजे तुम्हाला दाखवतो. चला आता तर बघू शकता आता बॅक कॅमेरे दाखवते. तर रेग्युलरप्रमाणे आपला हॉल आहे. हे तर काही तुम्हाला दाखवायची गरज नाही मित्रांनो. दरवाजा उघडा ठेवला कारण संध्याची वेळ आहे. तर अशा प्रकारे हाय मी बघू शकता. तर आणि हे अशा प्रकारे खिडकी. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता किचन वगैरे आपलं एकदम साफसुथरं आहे. गॅस संपला त्यामुळं काल किचन आवरलं होतं ते अजून साफ आहे बघू शकता. आणि अशा प्रकारे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं आलो आपण तर हा आपला देवारा बघू शकता मित्रांनो. तुम्हाला काय वेगळं वाटतंय नक्की सांगा. बघू शकता या टेबलाला इथं असं कापड लावलंय, इथं परत इथं असं कापड लावलंय आणि असं आपण कलश स्थापना केली. आणि हा जो दिवा तुम्ही बघताय हा कंटिन्यू चालू राहणार मित्रांनो. बघू शकता आता वात किती मोठी टाकली आणि कंटिन्यू चालू राहील. तर बघून अशा पाया पडून घ्या मित्रांनो. कारण की नवरात्र सुरुवात झाली मित्रांनो आणि हे आपला देवघर आहे. क्लिअर दिसत नसेल मित्रांनो कारण काय आता कॅमेरे तसे असतात मोबाईलचे थोडेफार समजून घ्या. तर बघू शकता इथं अशी लाईटिंग वगैरे लावली, लाईट लावली तर असं एकदम असं सुंदर दिसतं बघू शकता. जर अशा प्रकारे आपला देवावर आपण मस्तपैकी सजवलंय. म्हणजे जो टेबलला पेपर वगैरे लावले जेणेकरून असून भारी वाटत. तर बघू शकता अशा प्रकारे हे आमचे गुरुदेव. आणि बाकी तर काय मित्रांनो आता तुम्हाला काय दाखवायचं वेगळं काय दाखवू का वेगळं काय दाखवायचं. तर चला आता पुन्हा एकदा आपला इथला परिसर दाखवतो. तर बघू शकता आता थोड्या वेळाने काही मिनिटांनी दांड्याचा म्हणजे गाण्यांचा आवाज येईल. आता बघा मित्रांनो 8:22 झाल्यात, 9ला करेक्ट लोक खाली येतात. आणि मग बघू शकता किती असं सुंदर वातावरण आहे.
मस्त वाटते मित्रांनो असं वातावरण असलं की काय. सकाळी इतकं ऊन असतं बेकार, इतकं म्हणजे इतकं भयंकर ऊन होतं की अक्षरशः अजून सुद्धा मला घाम येते मित्रांनो. संध्याकाळ झाली तरी घामाच्या धारा चालू आहे. बघू शकता तुम्ही किती म्हणजे वातावरणात परिवर्तन होते मित्रांनो बऱ्यापैकी. तर आता काय वातावरण आहे ते आपल्या खालचा परिसर असं. मला या गोष्टीची अजिबात माहिती म्हणजे मला कल्पना पण नव्हती की खाली दांड्या चालू पण झाल्या आणि मी घरातच इथं बसले इकडं तिकडं. मला वाटलं 9 वाजता होईल चालू. तर खाली आत्ता मला थोडा आवाज आल्यासारखं वाटलं तर बघतो इथं खिडकीनं देवाची बघ तिथून बघितलं तर अक्षरशः चालू होते. तुम्हाला पण दाखवतो आता खिडकी. चला आता बॅक कॅमेरा. तर बघितलं मित्रांनो मला माहिती सुद्धा नव्हतं कारण काय काचान मला आवाज येत नाही. तर मी तर बाल्कनीमध्ये गेलो होतो थोड्या वेळासाठी. तर मला आवाज आल्यासारखं वाटलं तर मी म्हणलं बघू काय चाललंय खाली तयारी वगैरे झाली असं. तिथं डायरेक्ट बायका पार नटून पटून पण आल्या काय कळलं पण नाही. तर झालं आपण पण जाणार थोड्या वेळाने खाली. पण त्या आधी आपलं खायचं बघावं तर लागलं. बघू आपल्याला काय मुलं काय दांडे खेळत नाही मित्रांनो. पहिलं काळ नाही राहिलं मित्रांनो. आता पोरं सगळी नुसती मोबाईलमुळं. तर इथं आता कोण दांड्या खेळत नाही मुलांमध्ये. भेटलं कधी कधी खेळायचं नाही तर मग गप्प बसायचं. आणि चला मी तुम्हाला दाखवेलच थोड्या वेळ कारण काय मी जाणार आहे खाली खाण्याच्या बाबतीत खायचं आणायला. तर पार्सलच आणावं लागेल कारण काय गॅस पण संपलाय घरात काय बनवता येणार नाही. आता गॅस उद्या आणावं लागेल कारण सकाळीच असतो तो गॅसवाला. चला पटकन आता मी पण आवडतो निघतो खाली तुम्हाला पण दाखवतो. चला बघू शकता मी सर्ट्या वगैरे घातल्या आणि मी चालले आता खाली जाण्यासाठी निघाले. माझ्या बहिणीला खूप घाई झाली तेव्हापासून तिला कळलं की आता खाली चालू झाले. तेव्हापासून त्यांनी घाईमध्ये मला उठायला लावले. आणि आता थोड्या वेळात आम्ही पण जाऊ खाली. मी म्हणते मी खेळण का नाही काही सांगायचे तर तुम्हाला नक्की दाखवून. तर चला आता जास्त वेळ न घालवता काय झालं का मित्रांनो. इथं मी आता बघू शकता खाली वगैरे आलोय आणि इथं ते पुढं म्हणजे डान्स बसवला होता बायकांनी. तर त्यांचा डान्स चालू आहे आणि गाणं ते महाभारतची सिरियल आहे ना मित्रांनो त्याचं गाणं चालू आहे. तर गाणं तर तुम्हाला मी ऐकू नाही शकत कारण की कॉपीराईट येऊ शकतं माझ्या व्हिडिओमध्ये. कॉपीराईट आलं की मग मला म्हणजे व्हिडिओ पब्लिक ह्याच्यात अपलोड होत नाही. त्यामुळे मग मी गाणं तुम्हाला म्यूट केला आवाज. आणि तुम्ही समजून घ्या मित्रांनो कारण काय गाणं तुम्हाला नाव सांगितलं मी महाभारतची जे सिरियल आहे तुम्हाला माहिती असेल तर त्यामधलं गाणं चालू आहे. तर बघून घ्या व्हिडिओ आणि नंतर मी आता जाणार आहे काही मिनिट. मित्रांनो आता तुम्ही बघू शकता मी तिथून निघालोय आणि आता चालले म्हणजे पार्सल आणण्यासाठी जेवायचं बघावं लागते. तर मी गार्डनमधून जातो कारण की तुम्हाला गार्डनचा परिसर पण दाखवायचा आहे कशा प्रकारे इथं सेलिब्रेशन म्हणजे मग सकाळी तुम्हाला जे गार्डन दाखवलं होतं एकदम शांत. तर आता तिथं बघू शकता किती गर्दी अशी भरलेली. चला जाऊया पटकन. तर आले आता इथं बघू शकता किती म्हणजे नुसत्या बायका पोरं
पोरं कुठं दिसतात का, म्हणजे बाहेर दिसत असेल पण खेळायला कोण नाही. तर अजून इथं चालू झालं नव्हतं, तो वेळ होता. आणि इथं बघू शकता आपल्या अशा प्रकारे विठ्ठलाचं मंदिर आहे. इथं हरिपाठ वगैरे होतो आणि गाणं वगैरे घेता येत नाही कारण की कॉपीराईट येऊ शकतं मित्रांनो, समजून घ्या. तर चला आता मी निघतो पटकन आणि भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो खूप उशीर झाला आहे मला, आता लगभग 11 वाजलेत आणि मी अजून आत्ताशी पार्सल घेतले बघू शकता. हॉटेल शोधण्यात खूप उशीर झाला कारण की नवरात्रीचा दिवस आहे आणि प्युअर व्हेजवालं हॉटेल शोधत होतो. आणि त्यासाठी मी फाट्यावर पण गेलो होतो आणि फाट्याहून मला एक हॉटेल भेटलं, तिथून पार्सल वगैरे घेतलं. आणि आता खूप उशीर झाला आहे, मला तर वाटते 11, 11:30, 12 तरी वाजतील जेवायला. कारण की फाट्याहून आमच्या सोसायटी खूप लांब आहे, म्हणजे की उशीर लागतो. म्हणून मी विचार केला की ब्लॉग आता इथं एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला टच करायला विसरू नका. बाय.